भजन. हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदामालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणं विना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवते भवद्वेषिणी. तू मानसा नियमो करी निश्चळो होयांतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततु सुखे नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्ञायो कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः मनोनि नैष्कर्म्य हो आवे तरी एकतेन संभवे आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा मनोनि जे उचित आणि अवसरे करूनि प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू पाथा एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्मु जो आचरे तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे. यज्ञार्थात् क्रमणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्मयोग कौन्तेय मुक्तसंगः समाचर. स्वधर्मुजो बापा तोची नित्ययज्ञो जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निज धर्म जैसांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न घडे. आता येची विषयी पार्था तुझ सांगेन मी एक कथा जेई दृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोऽस्विष्ट कामधुक्. तै नित्ययाग संहिते सृजिली समस्ते परिनेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणोनी. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथा आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. तुम्ही वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम. तुम्ही व्रते नियमू न करावे शरीराते न पीडावे दुरीतेही न वचावे तीर्थासी गा. योदादिके साधने साकांश आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा. देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहेतुके चित्ते
अनुष्ठापाय याते पतिव्रता पतिते जिया परी तैसा स्वधर्म रूख मक्कू आची सेव्यो तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोकनायकू म्हणता जहाला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा होन संडील तुमते सदा देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वहा परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ जे येणे करूनी समजता परितोषु होईल देवता मग ते तुम्हा इच्छिता अर्थाते देती त्या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वाणीतही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होआल म्हणिये तुमते मागतील महारिद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार मनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैसे सर्वसुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित हो आल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मई कनिर्यत वर्ताल बापा काज जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या तीही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दी धली पुरी तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल तो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे विमुखू होईल गुरुभक्ती आदरू न करील अतिथी संतोषू नेदील ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया करहितु आथिलेपणे प्रमत्तु केवळ भोगासक्तु होईल जो तया मग अपावो थोरू आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही नलाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का दैवाचा घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय वर्षा तैसी निज वृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे आयिका प्रजा हो हे पुढे वर वीरांची म्हणूनी स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयांचे मग सकळ दोष भंवते गिंवसोनी घेती तया ते रात्री समयी स्मशानाते भूते जैशी तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविध पातके दैन्य जात तितुके तेथे चिवसे ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता परिकल्पातीही सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मू तेणे पाडे
विसंबो नये. म्हणोनी तुम्ही समस्ती आपुलालिया कर्मी उचिती. निरत भावे पुढत पुढती मणिपत असे. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यते सर्व किल्बिषैः. मुञ्जते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. देखा विहित क्रिय विधि निर्हेतुक बुद्धि. जो असतिये समृद्धि विनियोग करी. गुरुगोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी. निमितादिकी यजी पितरोद्देश. यानंत श्रुति मंत्र शक्ति महती ब्रह्मात्म विद्यावती. या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योतितांतर्द्युतिः. या सत्काव्यतति प्रसादित मतिर् नाना गुणालंकृतिः. सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मांत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे, सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा प्रसादामुळे आणि तुम्हा सगळ्या ज्ञानेश्वर प्रेमी मित्रमैत्रिणींमुळे आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाला प्रारंभ केला. ज्ञानेश्वरी का भावते मनाला, हा विचार कधीतरी मनाला जेव्हा मी विचारते त्यावेळी त्यातल्या काही ओव्या आपल्या अंतःकरणाचा अक्षरशः ठाव घेतात. आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत अशा माऊलींच्या ओव्या ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी ती ज्ञानेश्वरी आपल्याला अक्षरशः आपलंस करून टाकते. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सुद्धा तो ईश किंवा तो सृष्टीकर्ता, त्याला आपण कोणत्याही नावाने हाक मारू शकतो, पण जो या सृष्टीचा नियंता आहे त्याच्याशी आपण अनुसंधान साधू शकतो हे ज्ञानेश्वरी आपल्याला निक्षून सांगते. का आपुला ठाव न सांडिता आली चंद्रू प्रकटता. हा अनुरागू भोगिता कमलिनी जाणे. पहिल्याच अध्यायामध्ये आपण ही ओवी पाहिली, पण ही ओवी मला अतिशय आवडते. आणि आपली जागा न सोडता ईश्वराच्या अनुसंधानामध्ये कसं जायचं, किंबहुना ईश्वर जो मानत नाही तो देखील आपल्या स्वतःच्या अनुसंधानामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये कसा जाऊ शकतो, आत्मज्ञान कसं प्राप्त करू शकतो, आपला या सृष्टीशी सृष्टीकर्त्याशी काय संबंध आहे हे कसा ओळखू शकतो. आणि ज्याप्रमाणे कमल विकासी चंद्र विकासी जे कमळ असतं ना ते आपल्या ठिकाणी राहूनच त्या चंद्राच्या आभेचा, त्या चंद्राच्या प्रभेचा, प्रकाशाचा आनंद घेतो, त्याचा अनुराग भोगतो, त्याप्रमाणे हा जीव जो आहे तो उल्हासित होऊन, ज्याला आपण म्हणतो प्रफुल्लित होऊन मग त्या ईश्वराचा अनुराग भोगू शकतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरी इतकंच नव्हे तर युद्धभूमीवर भगवंतांनी अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली. आणि युद्धभूमी ही कशी असते आपल्याला माहित आहे. किंबहुना तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, प्रत्येक क्षणी हे युद्ध चालूच असतं. आणि अशा वेळी सुद्धा हा अनुराग भोगू शकतो आपण, असं ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते, भगवंत सांगतात गीतेच्या माध्यमातून. आणि म्हणून भगवंताच्या मुखारविंदातून प्रकटलेलं हे गीत, ज्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांचा स्वरसाद चढवला. आज आपण पाहतो सृष्टी सुद्धा एका युद्धाच्या विळख्यामध्ये आहे. किंबहुना मनाला प्रश्न पडतो की 3रं महायुद्ध येऊ पाहतंय की काय. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वास्तवाला धरून चालत कशा पद्धतीने आपला स्वधर्म करायचा हे सांगणारा हा 3रा अध्याय आहे. आपण बघितलं भगवंतांनी सरळ सरळ अर्जुनाला सांगितलं पहिल्यांदा की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवश कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. एक क्षण सुद्धा मनुष्य आपल्या कर्माशिवाय राहू शकत नाही. इतकं हे कर्म महत्वाचं आहे. किंबहुना आपण काही ना काहीतरी कर्म करण्यासाठी या कर्मभूमीवर आलो आहे. आणि म्हणून भगवंतांनी शेवटी सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला सांगितली पूर्ण गीता. आणि त्यानंतर त्याला कदाचित ब्रह्मज्ञान सुद्धा प्राप्त झालं. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा पत्प्रसादान्मयाच्युत सितोस्मि गतः संदेह करिष्ये वचनं तव.
तरी तो म्हणतो की मी तू सांगितलं त्याप्रमाणे करीन. कर्ण थांबलं नाहीये, कर्म थांबत नाही. आणि त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा ज्यावेळी अर्जुनाला सांगतात यथेच्छसी तथा करू, माझं सांगून झालं रे बाबा, आता तुला जे करायचं ते कर, पण काहीतरी कर. आणि त्यामुळे चैतन्य महाराज देगलूरकर त्याचा इतका सुंदर उहापोह करतात आणि सांगतात आपल्याला की हे जे करणं आहे ना, हे शेवटच्या क्षणापर्यंत थांबतच नाही. पण ते करणं कसं करायचं, ईश्वराच्या अनुसंधानात कसं करायचं आणि तेच कर्मयोगामध्ये कसं परिणित करायचं, हे गीता आपल्याला शिकवते. आणि आपण एक सुंदर योगाची व्याख्या पाहिली. दुसरी व्याख्या जी आली होती की योग कर्म सुकौशलम, कुशलतेने कर्म करणं हा योग नव्हे. कारण मग खिसे कापू सुद्धा कुशलतेने खिसा कापतो, तर मग तो काही योग झाला का? पण नाही. कर्मातला योग साधणं हे कौशल्य आहे. आणि मग कशा पद्धतीने आपण मधून मधून कर्म करताना त्या ईश्वराशी अनुसंधान साधू शकतो हे आपल्या सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं. भगवंतांनी सांगितलं रे तू नैष्कर्म्य होऊ पाहतो, पण बरोबर केवळ कर्मेंद्रिय थांबवून किंवा ज्ञानेंद्रिय थांबवून आणि मनातून जर तू वासनांनी लिप्त होऊन त्या सगळ्या कर्माचं किंवा घडणाऱ्या प्रसंगाचं चिंतन करत राहशील तर हा मिथ्याचार आहे. म्हणून तू पहिले आधी मनाचं ट्रेनिंग कर आणि मग तू मानसा नियमो करी निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे. अरे पहिल्यांदा मनाचं ट्रेनिंग कर, या मनाला नियंत्रणात ठेव आणि या मनाला त्या ईश्वराच्या अनुसंधानाची सवय लाव. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी, आणि मग तू मनाने निश्चळ हो. मग ही कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे, आणि मग त्या कर्मेंद्रियांना त्याच्या व्यापारात राहू दे ना. आपलं होतं काय, कर्मेंद्रिय ज्यावेळी कर्माच्या व्यापारामध्ये असतात, मग कर्मेंद्रिय कोणती आहे? 2 हात 2 पाय उपस्थ उदर आणि वाणी. पण त्यावेळी आपलं मन सुद्धा त्या कर्मेंद्रियांसोबत असतं आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा या ज्ञानाच्या व्यापारामध्ये ज्यावेळी असतात त्यावेळी आपलं मन ते ओढून घेऊन जातात. पण योगी कोण म्हणून सांगितलं भगवंतांनी? त्याच्या आधीची ओवी आहे, अर्जुना तोची योगी विशेषी जे जगी म्हणून ऐसा हो या लागी म्हणी पेतू, जो ह्याला विलग करू शकतो. पद्मपत्र मीमांबसा ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सुद्धा म्हटलं की तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, पद्मपत्राचं उदाहरण दिलं. आणि तो अशा पद्धतीने डिटॅच करू शकतो मन, आणि हे डिटॅच झालेलं मन त्या ईश्वराच्या अनुसंधानात राहू शकतं. हे बघा, मन हे नेहमी त्या कर्मेंद्रियांसोबतच असतं असं नाही. कधी कधी ते मन इकडे तिकडे भरकटत सुद्धा असतं. आपण वाचत असतो डोळ्यांनी, इंद्रियांसोबत सुद्धा मन असतं की नाही माहिती नाही, आणि मन कुठेतरी इकडे तिकडे भटकत असतं. या मनाला ट्रेनिंग द्यायचं आणि त्याला त्या ईश्वराच्या अनुसंधानामध्ये लावायचं, हे आपल्याला गीता शिकवते. पण गंमत अशी आहे की ज्यावेळी आपण ड्रायव्हिंग करतो ना, ड्रायव्हिंग करत असताना ज्यावेळी पहिल्यांदा आपण शिकतो, मग ती समजा आपण 4 व्हीलर शिकतोय आणि ती 4 व्हीलर शिकत असताना मग पहिल्यांदा आपल्याला मन पूर्णपणे तिथे ठेवावं लागतं. गिअर केव्हा बदलायचा, केव्हा क्लच दाबायचा, केव्हा ऍक्सिलेटरवर पाय द्यायचा, केव्हा ब्रेक दाबायचा, किंबहुना आपण पूर्णपणे मनाने तिथेच एकाग्र असतो जिथे आपलं कर्म सुरू असतं. पण हा कर्मयोग वेगळ्या पद्धतीने झाला, कर्माचं आणि कर्माशीच योग. या कर्माशी योग पहिल्यांदा साधल्याशिवाय ते कर्म सुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो आपण त्या कर्मामध्ये एक्सपर्टाईज डेव्हलप करू शकत नाही. पहिल्यांदा एखादा डॉक्टर ज्यावेळी ऑपरेशन करतो त्यावेळी तो संपूर्ण आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांनी तिथेच एकाग्र असतो. पण हळूहळू मग एक्सपर्टाईज डेव्हलप झाल्यानंतर मग ते मन काढता येतं तिथून. ज्याप्रमाणे मग ड्रायव्हिंग शिकता शिकता हळूहळू अशा पद्धतीने आपले सगळे रिफ्लेक्सेस तयार होतात की मग आपण केव्हा त्या सगळ्या क्रिया करतो आपल्याला कळतच नाही, आणि मग अशा वेळी ते मन आपल्याला तिथून वेगळकीने काढता येतं. म्हणून पहिल्यांदा कर्माशी योग साधणं महत्वाचं आहे, आणि मग हा त्याच्या पुढचा योग आहे की मग एकदा कर्माशी योग साधल्यानंतर ते कर्म आपल्या हातात आलं किंवा एक्सपर्टाईज आपण त्याच्यामध्ये डेव्हलप केला, त्यानंतर मग आपल्याला त्या ईश्वराशी योग साधता येतो. त्यामुळे मनाचं ट्रेनिंग आहे असं ज्ञानेश्वर महाराज इथे सहज सांगतात. आणि मग पुन्हा एका महत्वाच्या श्लोकाकडे भगवंत येतात
नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. पुन्हा इथे कुरु म्हटलेले कर. नियतं कुरु कर्मत्वं त्वं नियतं कर्म कुरु. तुझं नियत कर्म तू कधी सोडू नकोस अर्जुना, ते तू करतच राहा. कारण हे कर्म जाय आहे, हे श्रेष्ठ आहे. आणि शरीर यात्रा अपिच अकर्मणः न प्रसिद्धेत. जो अकर्मणी होतो, आपलं कर्म सोडून देतो, त्याची शरीर यात्रा तरी कशी चालणार. त्यामुळे कारण प्रत्येक आपण पाहिलं की शरीराच्या क्रिया सुद्धा तसं म्हटलं तर काही ना काहीतरी कर्मच दाखवतात. आपल्या डोळ्याने आपण बघतो. मागच्या वेळी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, अरे तू नैष्कर्म्य होशील, पण म्हणून काय डोळ्यांनी पाहणं सोडलं का? नासिका रंध्रांनी गंध घेणं सोडलं का? कानांनी ऐकणं सोडलं का? जिभेनी रसना घेणं सोडलं का? त्वचेने स्पर्श करणं सोडलं का? नाही ना. मग बरोबर तू केवळ हे सगळं थांबवून आतून चिंतन करत राहशील तर तुला नैष्कर्म्यता कधीही प्राप्त होणार नाही. किंबहुना बरोबर कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आपल्या आपल्या कर्मामध्ये राहत असताना त्या कर्माच्या बोजातून कर्तृत्व भावनेतून मुक्त होणं हे नैष्कर्म्य आहे. आणि म्हणून इथे फार सुंदर आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट इथे आपण बघणार आहोत, नियत कर्म आणि विहित कर्म. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी खूप सुंदर म्हटलं, 18व्या अध्यायामध्ये ती ओवी येते, ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा आणि तेची परमसेवा मज परमात्म्याची. ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा. आंतरिक ओलाव्याने आपलं विहित कर्म करणं हीच त्या परमात्म्याची सेवा आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगून जातात. मग हे विहित कर्म काय आणि नियत कर्म काय? इथे भगवंतांनी नियतं कुरु कर्मत्वम म्हटलेलं आहे. आता याचा सुंदर उलगडा करून दाखवताना गुरुदेवांनी इतकं सुंदर सांगितलं की त्यांनी म्हटलं की जसं एक विहित कर्म हे एक मोठा सेट आहे. ज्याप्रमाणे आपण जिथे जन्मलो, आज मी गृहिणी आहे किंवा मी एक स्त्री आहे, या स्त्रीचे विहित कर्म काय असतील तर तिच्या आईवडिलांची सेवा, समजा तर ती आधी असेल आईवडिलांचं ऐकणं, शिक्षण घेणं, त्यानंतर लग्न झाल्यानंतर तिचा जो मातृधर्म आहे तो, किंवा तिच्या सासू सासऱ्यांच्या प्रतीचा धर्म आहे, तिच्या घराच्या प्रतीचा जो धर्म आहे, एक साधारण जर आपण समजलं तर, किंवा आपण जे काही कर्म आपल्या उपजीविकेसाठी स्वीकारलं आहे, मग ते इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, ते लॉ असो, ते कॉमर्स असो, आणखी कोणते असो, त्याच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य कर्म, हा एक मोठा सबसेट हे आपले सगळे विहित कर्म असतात. आणि प्रत्येक वेळी मनुष्य वेगवेगळ्या भूमिकांवर जीवन जगतो. एका वेळी त्याला एकच भूमिका निभावायची नाहीये. नट ज्याप्रमाणे स्टेजवर येतो, रंगमंचावर येतो, पण त्याला एकच भूमिका करायची असते. पण या सृष्टीच्या रंगमंचावर आपण आल्यानंतर आपल्याला अनेक भूमिका एका वेळी वठवायच्या आहेत. आणि त्यामुळे हे विहित कर्म असं आपल्याला मिळतं जन्मापासून. आणि त्यातलं नियत कर्म हे रोज जे काही आपल्याला कर्तव्य म्हणून वाढून येतं ते. जसं की आपलं आजचं नियत कर्म हे या विहित कर्मातला एक सबसेट होतो. हा मोठा सेट आणि हातातला सबसेट. जसं आज माझ्या घरी कोणी आजारी तर मला त्याची सेवा करावी लागते, त्याला कदाचित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं, किंवा अचानक माझ्या कुठल्या याच्याकडे काही कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम मला अटेंड करायला जावं लागतं. अशा प्रकाराने, किंवा माझ्या मुलांची जर परीक्षा असेल तर त्याच्यासाठी मला अभ्यास घ्यावा लागतो. मी हे साधे उदाहरण दिले, पण अशा पद्धतीने प्रत्येकाला रोज नियत कर्म वाढून येतं. मोठ्या सबसेट मधनं काही कर्तव्य कर्म रोज आपल्याला येतात, ती बदलत असतात, म्हणून त्याला नियत कर्म म्हटलेलं आहे. आणि भगवंतांनी या नियत कर्माकडे अर्जुनाचं लक्ष आकृष्ट केलं. आणि ज्ञानेश्वर महाराज इथे सुंदर म्हणतात, ते म्हणतात, म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. अरे नैष्कर्म्य जर होऊच शकत नाही, मी तुला जर समजावून सांगितलं अर्जुना, ही नैष्कर्म्यता ही वरवरची गोष्ट नाही, ही आंतरिक अवस्था आहे. किंबहुना नैष्कर्म्य होणे म्हणजे कर्म टाकणे असं नव्हे. आणि आज तू तर कर्माचाच अधिकारी आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ना, आपण
कर्मण्य अधिकार असते. आपण मागच्या वेळी बघितलं की तुझा कर्माचाच अधिकार आहे, अजून तुझा ज्ञानाचा अधिकार नाही. आणि अर्जुन आपला प्रतिनिधी आहे, त्यामुळे तुला नैष्कर्म्य होणं संभवतच नाही. तू त्या ज्ञानाच्या अधिकाराला अजूनपर्यंत पात्रच नाही. तू हे युद्ध कर्म सोडून गेलास तरी देखील मनाने तुझं अपार कर्म सुरूच राहील आणि मग तो मिथ्याचार होईल. हे सांगताना मग तू निषिद्ध केबी राहटावे, मग शास्त्राविरुद्ध तू का जातोस, निषिद्ध का करतो. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतु. फार सुंदर सांगतात इथे. म्हणून जे जे उचित, जे जे करणं योग्य आहे, जे जे तुझं कर्तव्य आहे आणि जे तुला जन्मापासूनच स्वधर्मरूपी प्राप्त झाले आहे, ते अवसरे करून प्राप्त, ते समयानुसार जे जे अवसरे करून, प्रत्येक वेळी वेगवेगळं वाढून येतं ना आपल्या ताटावर कर्म. किंबहुना कधी कधी तर असं होतं की आपण काही ठरवतो आणि लिस्टही करतो कर्मांची, हे आज हे आणि त्याच्यावरच एकही टिक मार्क होत नाही. वेगळेच कर्म आपल्या वाट्याला त्या दिवशी येऊन पडतात. आणि म्हणून अवसरे करून प्राप्त, समयानुसार तुला जे प्राप्त होतात ते कर्म हेतुरहित आचरेतु. त्यातला हेतू काढून टाक. हे मी कशासाठी करतो आहे, प्रत्येक वेळी हेतू ठेवूनच कर्म केलं तर मग ती कर्माची यात्रा ही आनंददायी ठरत नाही. कारण मनुष्याचं लक्ष त्याच्या हेतूकडे असतं. आणि गंमत ही अशी आहे की कर्म बंधनामध्ये त्याचा हेतू टाकतो. चैतन्य महाराज देगलूरकर खूप सुंदर त्याचं उदाहरण देतात. बघा, अर्जुनाला वाटतंय की हे युद्ध कर्म मी कशासाठी करतोय, माझा हेतू आहे माझ्या राज्याची प्राप्ती करणं. त्याप्रमाणे एखाद्या आईचा मनामध्ये असा हेतू असला नसतो तो की बा माझ्या मुलांचं संगोपन मी यासाठी करते की पुढे म्हातारपणी त्यांनी माझी सेवा करावी किंवा माझी काळजी घ्यावी. आता हेतू आला, पुरेण ह्यवर कर्म बुद्धी योगा धनंजय. भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं की अशा पद्धतीने हेतूसाठी कर्म करणं हे खालच्या प्रतीचं होऊन जातं. ते मनुष्याच्या जीवनाला उन्नयनाकडे नेत नाही, त्याच्या जीवनाची अधोगती होते. आणि म्हणून इथे हेतुरहित आणि कर्माला बंधनामध्ये टाकणारी गोष्ट हेतू आहे असं चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात. आणि ते फार समजावून सुंदर सांगतात. जसं कर्माच्या कृतीचं बंधन नाहीये मनुष्याला, कृतीमुळे तो बंधनात अडकत नाही, त्याच्या हेतूमुळे तो बंधनात अडकतो. याचं एक साधंसं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर जल्लाद त्याला फाशी देतो. आता जल्लाद त्याला फाशी देतो, फाशी देणे ही त्याची कृती आहे आणि त्यानंतर त्याचा जीव जातो किंवा तो गुन्हेगार मरतो. आता जल्लादाची कृती तर त्याला मारण्याची आहे, त्याच्या शरीराला सुद्धा पीडा देण्याची आहे, पण ही कृती त्याला बंधनात टाकते का? कारण हेतू तो नाहीये. जल्लादाचा हेतू त्याचं कर्तव्य निभावणं आहे. त्यावेळी त्याच्या वाटेला आलेलं कर्तव्य निभावणं असल्यामुळे तो ह्या फाशी देण्याच्या बंधनामध्ये सुद्धा कर्मामध्ये सुद्धा कर्मबंधनातून मुक्त असतो. किंबहुना ते त्याचं कर्तव्य कर्म ठरतं आणि ते कर्तव्य कर्म त्याला ज्याला कर्ममोचक कर्म बंधनातून मुक्त करणारं ठरतं. ज्ञानेश्वर महाराज पुढच्याच ओवीमध्ये सांगतात, पार्था आणि काही एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. अरे पार्थ हे नवलच आहे ना. जसं आता जल्लादाचं उदाहरण सांगितलं, आणि काही एक सांग, ऐक तू नेणसी तू हे कौतिक, तुला हे कौतुक वाटत नाही का? हे कौतुक म्हणजे हे नवल आहे की हे असं कर्म सुद्धा जे ऐसे कर्म मोचक आपैसी असे, ते कर्म बंधनातून सोडवतं. तो जल्लाद त्या कर्माच्या बंधनामध्ये नाही अडकला. त्याला देणाऱ्या पीडेचंही त्याला आता प्रतिक्रिया रूपामध्ये काही ना काहीतरी फळ त्याला भोगावं लागणार नाही. किंबहुना त्याचा हेतू जो आहे तो त्याच्या कर्तव्य पूर्तीचा असल्यामुळे हेच कर्म त्याच्यासाठी कर्म बंधनातून मुक्त करणारं ठरतं. दुसऱ्या एखाद्याने जर आपल्या स्वार्थापोटी एखाद्याचा जीव घेतला तर ते कर्म कसं त्याला बंधनामध्ये अडकवेल आणि कोणतं फळ देईल. पण या जल्लादाला मात्र त्या कर्माच्या बंधनातून मुक्त करून ते कर्म त्याला चांगलंच फळ देईल. आणि म्हणून हे नवल आहे असं ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात.
हे कौतिक असं म्हणतात. आणि म्हणून देखेवर अनुक्रमाधारे स्वधर्मुजो आचरेतो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पाहावे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्या अनुक्रमाधारे जे जे कर्म जसे जसे कर्तव्य रूपाने प्राप्त होत जातात असा स्वधर्म जो आपल्या आचरणामध्ये आणतो त्याला नक्कीच मोक्षाचा मार्ग प्रशस्त होतो, निश्चित पावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संगः समाचर. आता एक सुंदर असा शब्द इथे भगवद्गीतेत येतो आणि तो शब्द म्हणजे यज्ञ. यज्ञ हा शब्द भगवद्गीतेचा अत्यंत परमप्रिय शब्द आहे. जसं ज्ञान हा सुद्धा भगवद्गीतेचा परमप्रिय शब्द आहे तसाच यज्ञ हा सुद्धा भगवद्गीतेचा परमप्रिय शब्द आहे. पण कधी कधी यज्ञ ही संकल्पना आपण जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करतो किंवा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल ज्या ज्या काही कल्पना आहे त्यामध्ये आपण एक यज्ञवेदी असते आणि तिथे जे काही आहे समिधा टाकलेल्या असतात, तिथे अग्निज्वाळा प्रज्वलित केली जाते आणि त्यानंतर स्वाहा स्वधा अशा प्रकारच्या मंत्रातून त्या अग्नीला आहुती देण्यात येते आणि मग तो यज्ञ संपन्न होतो आणि याला आपण यज्ञ म्हणतो. पण यज्ञमय जीवन हे गुरुजींचं फार सुंदर पुस्तक आहे. यज्ञमय जीवन, यज्ञ ही संकल्पना काय आणि ती संकल्पना ज्ञानेश्वर महाराज सुद्धा फार सुंदर आपल्या समोर मांडतात इथे. कारण भगवंतांनी काय म्हटलं इथे, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधना. यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र अयम लोका कर्म बंधना. यज्ञाशिवाय केल्या जाणाऱ्या कुठल्याही कर्मामध्ये हा संपूर्ण लोक किंवा हा सगळा भूत समुदाय हा कर्मबंधनामध्ये बंधित होतो. याचा अर्थ काय, फक्त यज्ञ करायचा, यज्ञवेदीमध्ये ती ज्वाळा जी असते त्याच्यामध्ये आहुती टाकायची, हे एकच कर्म फक्त मनुष्याला कर्मबंधनातून मुक्त करू शकतं का, असा अर्थ नाही. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. म्हणून तू त्यासाठी कर्म कर अर्जुना आणि मुक्त संग आसक्ती रहित होऊन कर्म कर, म्हणजे ते कर्मच तुला कर्मबंधनातून मुक्त करेल. ज्ञानेश्वर महाराज या संकल्पनेला फार सुंदर आपल्या समोर मांडतात की यज्ञ म्हणून यज्ञ ही संकल्पना सांगताना गुरुजी म्हणतात की यज्ञ म्हणजे परोपकारासाठी, सृष्टीच्या कल्याणासाठी संघटित रूपात केलेलं कुठलंही कर्म, संघ भावनेने एकत्रित होऊन केलेलं कर्म म्हणजे यज्ञ झाला. हा सृष्टीचा अपार यज्ञ सुरू आहे. कारण ही सृष्टी ही परस्परावलंबी सृष्टी आहे आणि केवळ परोपकार नाही तर आपण 4 स्तरावर जगतो, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. किंबहुना कदाचित परमेष्टी या संकल्पनेपर्यंत आपण पोहोचतही नसू, पण तरी व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी. व्यष्टी म्हणजे स्वतः आपण, आपलं कुटुंब, मग त्याच्या भोवतीचा परीघ म्हणजे समष्टी म्हणजे समाज आणि त्याच्या भोवतीचा परीघ म्हणजे ही सृष्टी जिच्यावर आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. अन्न, पाणी, हवा सगळं या सृष्टीवर आपलं जीवन अवलंबून आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यावर टीमवर्कनी केलेलं कर्म म्हणजे यज्ञ. ज्ञानेश्वर महाराज मात्र या संकल्पनेला अक्षरशः आपल्या घरापर्यंत नेऊन पोहोचवतात. आपण मगाशी एक सुंदर ओवी ज्ञानेश्वर महाराजांची पाहिली, ते भीत कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा. बघा, कर्तव्य कर्म ज्यावेळी आपण म्हणतो ना त्यावेळी कधी कधी एक मनामध्ये कर्तव्य म्हटलं ना की वृक्षताच येते. ते तुझं कर्तव्य आहे, ते तुझं कर्तव्य आहे आणि आपल्याला ते कर्तव्य हे कसं तरी उडकून टाकावं असं वाटतं आणि मग आपलं जे काही आवडीचं कर्म आहे रुचीपूर्ण ते करावं असं वाटतं. पण विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, आंतरिक ओलाव्याने जो करतो तीच परमसेवा म्हणजे सर्वात्मकाची, तीच माझ्या या सर्वात्मकाची परमसेवा आहे असं ज्ञानेश्वर महाराज निक्षून सांगतात. आणि इथे ही संकल्पना बघा यज्ञाची कशी आपल्या घरापर्यंत आणून पोहोचवतात. कुठे मोठे मोठे कर्म आपण करायला चाललो, कुठे आपल्या या अपार सृष्टीच्या यज्ञ कर्मामध्ये आपण आपली आहुती देतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे तुझा जो स्वधर्माचा आहे हे आहे ना यज्ञ आहे तो नित्य यज्ञ आहे.
किंबहुना स्वधर्मासाठी तू करणारे जे जे कष्ट आहेत ना, ते तुझी या नित्य यज्ञामध्ये असलेली आहुती आहे. हा तुझा नित्य यज्ञ चाललाय. अगदी आपल्या घरापर्यंत, आपल्या सामान्याच्या जीवनांपर्यंत ती संकल्पना घेऊन येतात आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर आपण नतमस्तक होऊन जातो. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तेथे वर्तता पापा संशय नाही. एक आहे याच्यामध्ये सांगून देतात की जो स्वधर्म आहे ना, तो तुझा नित्य यज्ञ आहे. खूप मोठे मोठे यज्ञ करायला जा किंवा खूप मोठे मोठे सृष्टीसाठी कर्म करायला जा, ठीक आहे, ज्यांना ते करणं जमतं त्यांनी जरूर करावं. पण ज्याला जमत नाही, जो प्रत्येक क्षणी आपल्या घरातल्या कुठल्या ना कुठल्या तरी कर्तव्य कर्मामध्ये अडकलेला आहे आणि ही कर्तव्य कर्म सोडून त्याला पाठ फिरवून मग तो अशा प्रकारच्या मोठ्या भव्य दिव्य कर्मामध्ये आपली आहुती देऊ शकत नाही, मग त्याच्यासाठी हा यज्ञ कधी होतच नाही का? नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तो तुझा नित्य यज्ञ आहे. तेथे वर्तता पापा संशयने, तो जर तू नीट केला, तो जर तू निगुतीने केला, तो जर उत्तम प्रकारे तू रोज पार पाडला, तर मग तुझ्या जीवनाला कुठे पापाचा कलंक लागण्याची काही संभावनाच नाही. आणि म्हणून ते म्हणतात, आपण मागच्या वेळी बघितलं होतं या दुसऱ्या अध्यायामध्ये की विनोबा भावेंनी या स्वधर्माचं उलगडा करून दाखवताना या शब्दाला धर्म, कारण धर्म या शब्दाचा अर्थ आपण गीतेमध्ये बघितलाय. गीतेसाठी तरी तो आपलं कर्तव्य कर्म आहे. ज्याप्रमाणे मातृधर्म, पितृधर्म, राष्ट्रधर्म, शेजार धर्म या प्रकारे आपण शब्द वापरतो, त्याच्यासाठी त्या त्यावेळी आपलं असलेलं कर्तव्य हा धर्म. आणि म्हणून धर्म जरी व्यापक संकल्पना असली तरी गीतेच्या परिभाषेमध्ये त्याचा अर्थ कर्तव्य आहे आणि स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य. आणि म्हणून विनोबा भावे म्हणतात स्वधर्म हा सहज असतो. मागच्या वेळेस सुद्धा म्हणजे जो चिखलामध्ये, पंख म्हणजे चिखल, चिखलामध्ये जे जन्मतं कमळ ते म्हणजे पंकज. आणि म्हणून त्याचप्रमाणे हा स्वधर्म सहज, ज म्हणजे जन्मणे आणि सह म्हणजे जन्मासोबतच आपल्याला प्राप्त होतो. तो मात्या पित्यांच्या प्रती, गुरुजनांच्या प्रती, या समाजाच्या प्रती, या राष्ट्राच्या प्रती तो आपोआप प्राप्त होतो, तो सहज असतो. आणि म्हणून हा आपला नित्य यज्ञ आहे. हा धर्म चांडे आणि कुकर्मी रती घडे, तेची बंधू पडे संसारिक. हा आपला निज धर्म किंवा आपला हे स्वधर्म जो सोडतो आणि कुकर्मी रती घडे, आणि मग याला सोडून जो पळतो आणि दुसऱ्याच कर्माच्या पाठीमागे लागतो, तोच ह्या कर्मबंधनामध्ये सापडतो. आणि म्हणून स्वधर्मानुष्ठान जे अखंड यज्ञ याजन, जो करी त्यासी बंधन काहीच न घडे. तुमच्या स्वधर्माचं अनुष्ठान, तुमचे कर्तव्य त्या वेळी आणि प्रत्येक वेगवेगळी कर्तव्य येतात. बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण सगळेजण रिटायरमेंट होऊन एका वेगळ्या टप्प्यावर, इथे कोणी तरुण मुलं मुली सुद्धा असतील, पण त्यांचं जे काही विद्यार्थी किंवा त्यांचं ब्रह्मचर्य आश्रम असेल त्यांचं वेगळं कर्तव्य आहे. पण आज आपलं वेगळं कर्तव्य आहे, पण पुन्हा आपल्या या टप्प्यावर सुद्धा काही ना काहीतरी कर्तव्य आपल्या समोर वाढून ठेवलेलीच आहेत. आणि त्यामुळे जीवनाचा मागोवा घेताना एक एक कर्तव्य जरी मागे पडत जातं किंवा पूर्ण होतं, तरी पुन्हा नवीन कर्तव्य वाढून येतात. आणि म्हणून अखंड यज्ञ याजन, ते अखंड यज्ञ याजन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून स्वधर्मानुष्ठान जे अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. जो केवळ अशा पद्धतीने आपल्या स्वधर्माच्या अनुष्ठानामध्ये अखंड रत असतो, त्याला कुठल्याही बंधनाला सामोरं जावं लागत नाही. हा लोककर्मे बांधला जो परतंत्राभूत झाला, तो जो नित्य यज्ञा ते चुकला म्हणून या. कोण कर्मबंधनामध्ये बांधलं जातं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो मायावश होतो, परतंत्राभूत होतो आणि नित्य यज्ञा ते चुकला. आपला नित्य यज्ञ तो जो करत नाही, आपला हा स्वधर्म जो नीट पाळत नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढे सुद्धा ही जशी संकल्पना आहे यज्ञाची, ही सृष्टीच या यज्ञासहित कशी निर्मित झाली हे मी तुला आता सांगतो. आता येची विषयी पार्था तुझं सांगेन मी एक कथा, जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. आपण 3 देवता म्हणतो, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव. ब्रह्मा, विष्णू, महेश. एक आहे निर्मिती जनरेटर,
एक आहे ऑपरेटर, पालन करता विष्णू, आणि तिसरा आहे जो डिस्ट्रॉयर, संहार करता, तो म्हणजे शिव. अशी आपली संकल्पना आहे. त्यातली ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती कशी केली? भगवंत म्हणतात, सयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यद्वम् एषवो स्पिष्टकामधु. भगवंत फार सुंदर इथे आपल्याला सांगतात की ही सगळी सृष्टी ब्रह्मदेवाने जी निर्माण केली, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, या सृष्टीची निर्मिती, सृष्ट्वा म्हणजे सृष्टीची जी निर्मिती केली ती यज्ञासोबत केली. सहयज्ञा, यज्ञासोबतच निर्माण झाली. ही सृष्टी परस्परावलंबी सृष्टी आहे. ही सृष्टी ज्याला आपल्या आजच्या भाषेमध्ये आपण सांगतो टीम वर्कनी चालणारी सृष्टी आहे. आणि ही तयार करून ब्रह्मदेवानी म्हटलं, अनेन प्रसविष्यद्वम् एषवो स्पिष्टकामधु. अशा या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या किंवा आपल्या कामना पूर्ण करून घ्या, परस्परांचं कल्याण करा, एकमेकांसाठी काम करा, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याचप्रमाणे एकमेकांसाठी कार्य करत तुम्ही या परस्परांचं उन्नयन करा, परस्परांना प्रगती पथावर घेऊन जा. म्हणून मी नेहमी टीम वर्क, म्हणून ही सगळी टीम एकत्र काम करते. बघा, आपण आज म्हणतो की डॉक्टर जे आहे रोग्यांना तपासतात, पण आज विज्ञानाने अशा पद्धतीचे शोध लावले किंवा विज्ञानाने अशा आपल्याला एका ठिकाणी नेऊन पोहोचवलं आहे की जिथे डॉक्टर सुद्धा इंजिनियर्सवर अवलंबून आहे. आज त्यांचे जे इक्विपमेंट्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असलेले सॉफ्टवेअर्स आहेत आणि त्याच्याशिवाय ते कार्य करत नाही, त्यांना सुद्धा ते समजावून घ्यावं लागतं. ते इंजिनियर्सवर अवलंबून आहे, इंजिनियर्स डॉक्टर्सवर अवलंबून आहे. आज जलयंत्रणा जी आहे विद्युतवर अवलंबून आहे, विद्युत यंत्रणा जलयंत्रणेवर अवलंबून आहे. ही परस्परावलंबी सृष्टी आहे, ही टीम वर्क आहे. आणि टीम या शब्दाचा अर्थ ज्याप्रमाणे TEAM, टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. एकत्र काम करून परस्परांच्या जीवनाचं उन्नयन करा. आणि ही सुंदर संकल्पना या 2-3 श्लोकामध्ये भगवंत आणि ज्ञानेश मांडतात. ते म्हणतात, आणि या श्लोकाचं निरूपण करताना ज्ञानदेवांनी तर स्वधर्माला इतकं उंच नेऊन ठेवलं आणि अत्यंत बोल्ड असं स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट आपण बघू. तै नित्य यागा सहिते सृजिली भूते समजते, परी नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून. अर्जुना, जेव्हा नित्य यागासहित सर्व प्राणी मात्र सृजिली भूते समजते, यज्ञासहितच या सृष्टीचं निर्माण झालं, या भूतमात्रांचं निर्माण झालं, पण त्या लोकांना या यज्ञाची संकल्पना विशेष कळलीच नाही, कारण तिथे सूक्ष्म संकल्पना आहे. पर नेणतीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून, तेवढी बुद्धी परिपक्व नसल्यामुळे प्रत्येक भूतमात्राला ती संकल्पना कळली. आणि म्हणून ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा, काय आश्रय वेथा आम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रथी. सगळ्या प्रजेने विचारलं, आम्हाला आश्रय काय आहे इथे या सृष्टीमध्ये राहण्यासाठी. त्यावेळी तो कमळ जन्मा म्हणजे कमलातून, असं म्हणतात की विष्णूच्या नाभीतून जे कमल उत्पन्न झालं त्यामधून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. तिथे ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि तो कमळ जन्म आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता या सृष्टीची जी सगळी रचना आहे मी ही यज्ञासोबत केली आहे, त्यामुळे तुम्ही एकमेकांची उन्नती करताना तुम्ही एकमेकांसाठी कार्य करा, यज्ञामध्ये आपल्या कार्याची आहुती द्या, आपलं कार्य नीट करा आणि मग परस्परांची उन्नती करा. आता बघा, एक फक्त आपण विचार करा की या सृष्टीची जी रचना आहे त्यामध्ये प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य कर्म अगदी नीट केलं तर हे वायुमंडल कसं राहील? नुसती कल्पना करा. आता प्रत्येक जण आपलं कर्तव्य नीट करत नाही किंवा करू शकत नाही काही कारणांनी, आणि त्यामुळे ही सगळी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा बिघडते. आणि मग कशा पद्धतीने आपण बघतो की या सृष्टीचं सगळं चक्रच बिघडतं. मग पाऊस पडत नाही कारण की आपण झाडं तोडतो, आपण खूप जास्त ज्याला आपण म्हणतो पोल्युशन करतो, इतक्या आज मनुष्य गाड्या वापरतो. ठीक आहे, आपण आज वापरण्याशिवाय आपल्याला गत्यंतर झालं नाही, पण त्यामुळे ही सृष्टीची रचना कशा पद्धतीने प्रभावित होते.
आणि मग अत्यंत महत्वाच्या, अत्यंत बोल्ड अशा ओव्यांकडे मी येते. ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वधर्माचं महत्व सांगताना ज्ञानेश्वर महाराज किती निक्षून सांगतात बघा. तुम्ही व्रतनियम न करावे, शरीराते न पीडावे, दूरी केही न वचावे तीर्थासी गा. योगाधिक साधने साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झळी करा. देवता तरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे. काय अप्रतिम ओव्या आहे. याचा अर्थ हे करू नये असं नाहीये, पण त्याच्या पाठीमागे लागून आपल्या कर्तव्य कर्माकडे पाठ फिरवू नका असे इथे निक्षून ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे. काही व्रत नियम करायची गरज नाही. बघा, व्रत नियम हे आपल्या मनावर आपलं नियंत्रण येण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे. मनावर अंकुश येण्यासाठी सांगितलेल्या, जिभेवर लगाम घालण्यासाठी सांगितलेले आहे. त्या व्रत नियमांना सुद्धा महत्व आहे, कारण त्याशिवाय इंद्रिय आपल्या ताब्यात येत नाही. पण म्हणून ते करत राहून किंवा तिथून आपल्याला काही शॉर्टकट मिळेल आणि मग आपण आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवू, ही संकल्पनाच इथे ज्ञानेश्वर महाराजांनी मोडली आहे. आणि त्यांनी सरळ सरळ म्हटले नो शॉर्टकट्स. आणि म्हणून तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पीडावे. काही पीडा द्यायची गरज नाही. दुरी केही न वाचावे तीर्थासी गा. तीर्थयात्रेला सुद्धा जायची गरज नाही म्हणतात. नंतर म्हणतात योगाधिक साधने साकांक्ष आराधने. काहीतरी आकांक्ष ठेवून खूप आराधना करायची किंवा योगाधिक साधना, योगासनं करायची. आमच्या योगाभ्यासी मंडळामध्ये कर्तव्यास्तव जीवन जगण्या, दीर्घायू होऊन कराहो नियमित योगासन असं जे गीत आहे ते म्हणजे शेवटी योगासनं कशासाठी करायची, माझं कर्तव्य कर्म मला या शरीराने नीट करता यावं म्हणून, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून योगाधिक साधने साकांक्ष आराधने, काही ना काहीतरी प्राप्त होण्यासाठी खूप आराधना करत राहायची, एका पाठोपाठ एक खूप पूजा अर्चा करत राहायच्या, कर्मकांड करत राहायचं. कर्मकांडाला सुद्धा महत्व आहे, ते आपण नंतर पुढे बघणार आहोत. पण म्हणून त्या कर्मकांडाच्या मागेच लागायचं आणि मग आपल्या कर्तव्य कर्माकडे पाठ फिरवायची. किंबोना हे ज्ञानेश्वरीला मान्य नाही. ते म्हणतात मंत्र यंत्र विधाने झळी करा. करायची आवश्यकताच नाही. देवता तरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. देवतांची पूजन अर्चन करण्याची सुद्धा काही गरज नाही. हे आपलं जे त्यांना पुढचं वाक्य आहे ते कसं महत्वाचं आहे सांगण्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण देवतांची आराधना करायची नाही, पण तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायसे. तुम्ही आपल्या स्वधर्म यज्ञासाठी जीवन जगा. इतका सुंदर असा हा उलगडून दाखवलेला मंत्र ज्ञानेश्वर महाराजांनी, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये ते जगून दाखवलं. आणि आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जे संत झाले त्यांनी अशा पद्धतीने कर्माला कशा पद्धतीने कर्मयोगामध्ये परिणित केलं आणि आपलं जीवन जगत असताना आपला कुठलाही स्वधर्म कधीही सोडला नाही. किंबहुना बहिणाबाईंची खूप सुंदर कविता आहे. ते म्हणतात तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं सांगे वारा कानामंदी, माझ्यासाठी देवा तुझं गीता भागवत, पावसात समावत मातीमध्ये उगवत. शेतकरी म्हणून जीवन जगलेल्या बहिणाबाई प्रत्येक क्षणी हे सांगतात की तुझ्या पायाची चाहूल मला इथे पाना पानामध्ये जाणवते. तुला भेटण्यासाठी मला वेगळीकडे कुठे जावं लागतच नाही. अत्यंत हाल कष्टांचं जीवन जगलेल्या बहिणाबाईंच्या प्रत्येक शब्दातून सुद्धा कसं तत्वज्ञान पाझरतं आपण त्यांच्या कितीतरी कवितामध्ये पाहू शकतो. पण तसंच तत्वज्ञान कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणारे, मग सावता माळी असो किंवा त्यांना कांदा मुळा भाजीमध्येच आपली विठाई दिसते. ते सोडून विठाईला बिलगण्यासाठी ते कुठे जातच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुढे जे म्हणतात, तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यो आम्हा तुम्हा एकू. हा स्वधर्म रूप जो मखू आहे ना, मखू म्हणजे यज्ञ, हाच आचरणीय आहे, सेव्य आहे. ऐसे सत्य लोकनायकू बोलता झाला. सत्य लोकनायक म्हणजे ब्रह्मदेव हे बोलता झाला. माते झालं तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुम ते करा. तुम्ही जर नीट तुमचा स्वधर्म केला तर मग कोणीही तुमचा अवहेर करणार नाही. किंबहुना तो तुम्हाला कामधेनु होईल. आणि मग जे जीवनामध्ये आपण म्हणतो ना अभ्युदय आणि निश्रेयस, अभ्युदय म्हणजे भौतिक प्रगती
आणि निःश्रेयस म्हणजे अंतिम कल्याण. ह्या दोन्ही गोष्टींकडे भगवद्गीता आपली नजर वेधते. भौतिक जी प्रगती आहे ती सोडून केवळ अंतिम कल्याणाच्या मागे म्हणजे लागणं इच्छित नाही, किंबहुना केवळ भौतिक प्रगतीच्या पाठीमागे लागून आपलं निःश्रेयस जे आहे ते गमावणं सुद्धा योग्य नाही. आणि म्हणून या दोन्हीची सांगड घालत जे दोन्ही एकाच रथाचे दोन चाकं असल्याप्रमाणे धर्माच्या रथाचे कसं जीवन जगायचं ते सांगते. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेयः परमवाप्स्यथ. आता इथे भगवंत म्हणतात की अनेन देवान भावयत, अशा पद्धतीने तुम्ही देवांना खुश करा आणि संतुष्ट करा आणि मग ते देव तुम्हाला संतुष्ट करतील. ते देव तुमची समृद्धी करतील. परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे अशा पद्धतीने आपलं कल्याण तुम्ही प्राप्त करून घ्याल. परस्परम भावयंत, एकमेकांची उन्नती करत तुम्ही श्रेय जीवनाचं प्राप्त करून घ्याल. अवाप्स्यथ, अशा पद्धतीने तुम्ही आपलं कल्याण करून घ्याल. आता ज्ञानेश्वर महाराज याच्यासाठी सांगताना म्हणतात, जे येणे करून समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देतील. आता अशा पद्धतीने जर तुम्ही धर्माचे आचरण कराल आणि मग ते देवता तुम्हाला संतुष्ट करतील, तुम्ही देवतांना ज्यावेळी संतुष्ट कराल. आता या देवता ही संकल्पना किंवा यज्ञ ही संकल्पना पाहताना ज्यावेळी आपण त्या यज्ञामध्ये आहुती देतो, ज्यावेळी आपण अशा पद्धतीने जो यज्ञ वेदीवर यज्ञ करतो त्यावेळी आपण देवतांसाठी अग्नीमध्ये आहुती घालतो आणि अग्नीला तो वर आहे की त्या घातलेल्या आहुती त्या देवतांपर्यंत पोहोचतात. आता देवता म्हणजे काय? ही सृष्टीची संचलन करणारी एक पूर्ण यंत्रणा आहे. आपण पुन्हा 7व्या अध्यायामध्ये हे बघू. पण ज्याप्रमाणे एक गव्हर्नमेंट असते आणि ती गव्हर्नमेंट म्हणजे त्याचे प्रधानमंत्री असतात आणि मग त्यांच्या हाताखाली अनेक असे खाते असतात. मग ते फायनान्स असो म्हणजे अर्थ खातं असो, एज्युकेशन असो, होम मिनिस्ट्री, गृह खातं असो, अशा पद्धतीने. आणि मग त्यांना सुद्धा काही ना काहीतरी फंड्स असतात किंवा त्यांना पण ज्याला आपण म्हणू शकतो की ते सुद्धा इथे कार्य करत असताना कशा पद्धतीने या संपूर्ण ज्या आपल्या एखाद्या राष्ट्राचं कार्य जे आहे त्याच्यामध्ये आपला हातभार लावतात. त्याचप्रमाणे भगवंताच्या या सृष्टीचं संचलन करणाऱ्या या देवता आहेत. आपली देवता ही संकल्पना आपल्यातच नाही, फक्त हे एंजल्स म्हणून आपण ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा आपण बघतो की ते यांना एंजल्स म्हणतात. आणि ह्या ज्या देवता आहे, जसं वरुण ही देवता आहे, ही जल निर्मितीची देवता आहे, वायू ही देवता आहे, किंवा लक्ष्मी ही देवता आहे, संपन्नतेची समृद्धीची देवता आहे, सरस्वती ही देवता आहे, ही कलेची देवता आहे, गणपती ही देवता आहे, विद्येची देवता आहे. आणि अशा पद्धतीची खाती आहेत त्यांच्याकडे. आणि म्हणून या देवतांना सुद्धा आहुती देणं या सृष्टीच्या संचलनासाठी महत्वाचं आहे. आणि या स्वधर्म पूजा पूजिता देवता गण समजता योगक्षेम निश्चिता करती तुमचा योगक्षेम त्याचं वहन ते करतील. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्पर घडेल प्रीती जेथ, तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीचे. फार सुंदर अशा ओव्या येतात तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या, की ज्यावेळी तुम्ही परस्परांसाठी कार्य कराल, तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्पर घडेल प्रीती जेथ, अशी एकमेकांवर प्रीती निर्माण होईल आणि मग तुम्ही जे करू म्हणाल ते सिद्धीला जाईल. वांछितही पुरेल मानसीचे, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमचे म्हणती मागतील महारुद्धी. अरे तुम्ही वाचा सिद्धी पावाल. आता इथे बघा ही म्हणजे कल्पना कशी आहे. ज्यावेळी एखादा मनुष्य आपलं कर्तव्य कर्म नीट करतो, एखाद्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो ना, तो सगळ्यांसाठी झटतो आणि सगळ्यांच्या जीवनाचं उन्नयन करतो, मग त्याचा शब्द कोणी पाडू शकत नाही. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, तुम्ही मग आज्ञा दिली, ती आज्ञा कोणी मोडू शकत नाही, तुमचा शब्द कोणी खाली पाडू शकत नाही. अशा पद्धतीने मारतात. म्हणून जशी सृष्टी तसंच आपलं राष्ट्र, मग परस्परांसाठी कर्म करणारी ही समाज व्यवस्था किंवा आपलं कुटुंब सुद्धा, जिथे मोठ्यांनी लहानांसाठी, लहानांनी मोठ्यांसाठी कार्य करायचं. का तर मनुष्यावर 4 प्रकारची ऋण असतात.
आणि ती 4 प्रकारची ऋण म्हणजे कोणती? देवतांचं ऋण असतं, पितृऋण असतं, समाजाचं ऋण असतं आणि ज्याला आपण म्हणतो ऋषी ऋण असतं. देवतांचं ऋण, ऋषी ऋण, समाजाचं ऋण आणि पितरांचं ऋण. पितरांचं ऋण म्हणजे जे आपली पूर्वीची पिढी आहे त्या पिढीमुळे आपण एका उच्च अवस्थेला असतो. त्यांनी त्याच्यासाठी कष्ट केलेले असतात, कोणीतरी हाताचा पाळणा करून आपल्याला जोजवलं असतं. त्यामुळे हे ऋण आपल्यावर असतात. हे ऋण नवीन पिढीचं करताना आपण मनामध्ये ठेवायची असतात. त्याचप्रमाणे जे ऋषी ऋण आहे, ऋषी ऋण म्हणजे आज ज्ञानेश्वर महाराजांचं ऋण आहे ना आपल्यावर. त्यांनी इतकी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून आपण ती वाचू शकतो, किंबहुना त्यामुळे आपल्या जीवनाचं उन्नयन करू शकतो. त्याचप्रमाणे हे ग्रंथाचे निर्मिती, मग लौकिक ग्रंथ कोणतेही असो, मग ते इंजिनिअरिंगचे असो, ते मेडिकलचे असो, कुठलेही ग्रंथ असो, कुठल्याही फॅकल्टीचे ग्रंथ असो, कोणीतरी त्यासाठी कष्ट केलेले असतात आणि म्हणून ते आपल्याला वाचायला मिळतं, ते आपल्याला रेडीमेड मिळतं, म्हणून हे ऋषी ऋण म्हटलं जातं. आणि पितरांचं ऋण, ऋषी ऋण, त्याचप्रमाणे देवतांचं, हे संचलन करणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांचं ऋण आहे. आणि समाजाचं, कारण मनुष्य हा एकटा जगू शकत नाही. आपण ज्या विद्यालयात शिकलो ते विद्यालय आपण निर्माण करत नाही, आपण ज्या रस्त्यांवर चालतो ते रस्ते आपण निर्माण करत नाही, किंबहुना आपण जे जे काही वापरतो या सृष्टीतून आपल्या जीवनासाठी ते सगळं आपण निर्माण करू शकत नाही. नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान भारताचे, त्यांनी लाल किल्ल्याहून पहिल्यांदा दिलेलं एक सुंदर भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी श्रमाचं महत्व सांगताना हे सांगितलं होतं आणि त्यांनी की हेतूसाठी केवळ मला काय प्राप्त होईल याने आपण कर्म करू नये, कारण शेवटी आपण कुणावर तरी अवलंबून आहे. ते म्हणतात एक शर्ट जरी मी आणला विकत बाजारातून आणि मी माझा सेल्फी काढला, ते म्हणतात, आणि मग मी व्हॉट्सअपवर टाकला सगळीकडे खूप खुश होऊन, पण मी विचार केला का की त्या शर्ट बनवण्यामागे किती जणांचे हात आहेत? कोणी एखाद्या विधवेने त्याच्यावर बटन टांगले असतील, कोणी आणखी बाकीची जी काही शिलाई केली असेल रात्रभर जागून कोणीतरी आपल्या घराच्या पोषणासाठी तो शर्ट निर्माण केला असेल आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला, मी केवळ पैसे देऊन आणला, याचा अर्थ तो शर्ट माझा झाला का? त्याच्यातले जे श्रम आहे ते कुणाचे तरी श्रम आहेत. आणि म्हणून ह्या श्रमाची किंमत ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्ट, वस्तू ते म्हणे की पैशाने बनत नाही. अशा पद्धतीने एकदा एक माझा अनुभव सांगते फक्त आणि थांबते. मी एकदा वर्ग घेत होते असाच, आणि माझ्या वर्गामध्ये एक संपन्न घराण्याची महिला येत असे, मोठ्या कारमधनं यायची. ज्यावेळी ही संकल्पना तिथे मी मांडली आणि सांगितली, त्यावेळी तिने पटकन असं म्हटलं की हम किसी पर निर्भर नहीं है. मी म्हटले परस्परावलंबी सृष्टी आहे. ती म्हणे हम किसी पर निर्भर नहीं है. मनुष्याला खूप आनंद होतो हे म्हणताना. मी कुणावर निर्भर नाही, कारण माझा बँक बॅलन्स खूप मोठा आहे, कुठली गोष्ट मी जाऊन विकत घेऊन येऊ शकतो. पण ती गोष्ट जी मी विकत घेऊन येतो तिच्यामध्ये किती जणांचे श्रम आहेत. आज त्या लोकांनी ते श्रम केले नाहीत तर मी तिला म्हटलं, आप एक गोली लाते हैं मेडिसिन की, तो आपको क्या लगता है कि पैसे से बनी वो? कितनी बड़ी यंत्रणा उसके पीछे है. वो मेडिसिन की गोली निर्माण करने के लिए कितनी बड़ी यंत्रणा कार्य करती है वो आप तक पहुंचाने के लिए. तो इनके सारे श्रम क्या केवल पैसे से चुकेंगे? तो इसीलिए हम किसी पर निर्भर है. क्या धरा हमने बनाई या गुना हमने गगन, क्या हमारी ही वजह से बह रहा सुरमित पवन. या अगन के हम है स्वामी नियंता जलधार के, या जगत के सूत्रधारक नियामक संसार के. यदि नहीं तो सब हमारे मन मुताबिक क्यों चले, क्यों हमारी चाह से सूरज उगे सूरज ढले. नागपूरच्या कवी कृष्णकुमार चौबेंची फार सुंदर कविता आहे, मला खूप आवडते. आणि म्हणून अशा पद्धतीने ही टीम वर्क कसं चाललंय, ही परस्परावलंबी सृष्टी कशी चालली आहे याच्याकडे भगवंत इथे लक्ष वेधतात आणि ज्ञानेश्वर महाराज ही संकल्पना पुढे कशी नेतात आपण हे पुढच्या वेळी बघू. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. 5 मिनिटं जास्त घेतले. संजय हो.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची ढंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती ते अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हे तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला ज्ञानेश्वर माऊली. वा सुंदर. खूपच सुंदर. प्रार्थना घेऊया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.